आज आमच्या ताईचं लग्न आहे तरी आम्हाला अशी कामं करायला लागलं त्याचा आम्ही विचार सुद्धा केला नव्हता। सकाळी सकाळी चप्पल घालून मी मांडव टाकायला आलो। मांडव टाकले आम्हाला अशी कामं करणं पडली जे की आम्ही कधीच नसते केली, पण ताईचं लग्न होतं म्हणून करावे लागले। सगळ्यात आधी कणी आम्हाला एका ठिकाणी विटा जमा करायला सांगितलं बरं का। आता दोघांना आम्ही सगळ्या विटा आणल्या, परत त्या ना ठिकाण चेंज केलं बरं, तिथं बी आम्ही आणून ठेवल्या। त्याच्यानंतर परत त्या ना ठिकाण चेंज केलं, पण यावेळी आम्ही थोडं डोकं लावलं। आम्ही ना शेजाऱ्याची लोडगाडी चोरून आणली, पण त्याचे पण आम्हाला दोन फायदे झाले। एक तर विटा वायाला आणि दुसरं म्हणजे लाकडं वायाला। त्याच्यानंतर आम्ही पिठावाल्या बायांना पीठ मोजून दिलं, पण तिच्या कामं दुसऱ्याला करायला लावले आणि स्वतः आम्ही ना पीठ मोजलं। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त बेसन भाकर खाल्ली। आज मी थोडी ब्लॉगची स्टाईल चेंज केली, कशी वाटली बरं? पुढे जायच्या आधी या ब्लॉगला लाईक आणि वर फॉलो करून टाका बरं, नंतर तुम्ही विसरून जाते। आता दुपारचे 5 वाजले असेल, लग्नाच्या आधी 4 पंक्ती वाढून दिल्या आणि नंतर लग्न लागलं। आता लग्न लागायची क्लिप टाकली असते बरं का, पण मीच अंतरपट धरायला होतो, मग कोणा काढला असतं व्हिडिओ। आता लग्नानंतर परत पंक्ती बसल्या बरं, तिच्यात मी वाढायचं बी काम केलं आणि पोळ्या चिरायचं बी काम केलं। सगळ्या पंक्ती वगैरे झाल्यावर की नाही चौरा भवरी झाली बरं का। त्यात एक गोष्ट काय झाली ती तुम्हाला सांगतो। हे लोक दिसू राहिले का, ते होते नवरदेवाचे भाऊ म्हणा किंवा मित्र म्हणा। अरे आम्ही त्यांच्यावरच लक्ष ठेवू राहिलो की बुट यांच्याकडेच असतील म्हणून, पण शेवटी माहिती पडलं की नवरदेवानं बुटच नव्हते आणेल ते शेर होते, तर आम्ही 1.25 शेर होतो। त्या बुटायची कसर आम्ही नाही इकडे काढली। बरं आजच्यासाठी एवढंच। ब्लॉग कसा होता बरं, आणि असा ब्लॉग तुम्हाला आवडेल का? शेवटी जाता जय महाराष्ट्र।